श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रोज सकाळी तुमच्या घरात तुम्हाला हे संकेत दिसत असतील तर समजून जा की तुमच्या घरात देवाचा वास आहे. चला तर मग जाणून घेऊयात, तुमच्या घरात देवाचा वास आहे हे चिन्ह काय आहे. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ दिवा देखील लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात, जेणेकरून देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत. आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देतो. आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊयात, जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते. काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यासाठी सक्षम देखील असाल. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या काही चुकांमुळे, तुमच्या काही कर्मांमुळे तो परत येतो. कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो, पण त्यांना स्वतःला याची जाणीवच नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात. म्हणे, मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव दिसत नाही. तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या चिन्हांबद्दल. 1. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल, तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात. 2. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज, घंटांचा नाच किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणते नाव ऐकू येत असेल, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे. 3. जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो. हा असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कशाचाही सुगंध नाही. तुम्हाला फक्त हा सुवास येतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो. तुम्ही तुमच्या घरातील मंदिराला जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो. तर मित्रांनो, हा वास देवी देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे. 4. जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार घडत आहे, ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे. तो येत आहे. कारण गाय हे सुद्धा आईचंच रूप आहे. कुत्रा हे भैरव बाबांचं प्रतीक मानलं जातं. किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये. त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांचा सन्मान दिला पाहिजे. पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान हे अन्न पाणी मानले जाते. 5. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याच्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे,
ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. पण कोणी कमी काम करूनही यश मिळवले, हे देवाच्या कृपेचं लक्षण आहे. देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्या नेहमी आनंदी राहतात. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत. तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो. 6. घुबड पाहणे शुभ आहे. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ मानलं जातं. जर तुम्हाला घुबड दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरात प्रवेश करणार आहेत. 7. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. मांसाहार करणाऱ्या लोकांना ते नकोसे होते, तेव्हा समजून जा की तुमच्या घरात देवाचा वास आहे. 8. धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय स्वच्छतासाठी वापरलेला झाडूही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. सकाळी कुठे जाताना घराबाहेर कुणी झाडू मारताना दिसले खूप शुभ मानले जाते. 9. शंखाचा आवाज शुभ संकेत देतो. हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. इतकेच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो. सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ मानले जाते. असे मानले जाते की सकाळी उठल्यावर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते. 10. सलग 3 दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे. तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर तुमच्या घराबाहेर घरासमोर गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल, त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे आणि ही सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. देव तुमच्या सर्व संकटांना आणि वाईट परिस्थितीत तुमची साथ देणार आहे. आता तुमच्या वाईट परिस्थितीचा अंत होणार आहे. मित्रांनो, अशी सुंदर माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल किंवा स्वामींचे संदेश ऐकायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.